श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सकाळी सकाळी सगळ्यांचीच खूप गडबड असते, खास करून महिलांची, जे सकाळ सकाळी लवकर उठून मुलांचे डब्बा बनवा, मिस्टरांचा डब्बा बनवा. आजकाल थंडी खूप पडायला लागली आहे, सगळीकडेच ही थंडी खूप आहे. सकाळी उठूच वाटत नाही थंडीमुळे. पण काय करणार, सकाळी उठावं तर लागणार. मुलांचे डब्बे बनवावे लागतात, मिस्टरांचे डब्बा बनावं लागतात. असो, चला तर मग आज मी बनवली होती, मुलांच्या डब्यासाठी बनवणार होती मटकीची उसळ. माझी मुलं काही एवढ्या लवकर उठत नाहीत, मी त्यांना उठू पण देत नाही. आमच्या इकडे खूप थंडी आहे. मुलं काय करतात, उठतात आणि उठले की पटकन बाहेर जाऊन बसतात, आणि मग ते बाहेर जाऊन बसलं की एवढी गार थंडी असते, ते गार वारं लागतं, खूप थंडी वाजते. मग काय, गार वारं लागलं का झालं, मग सर्दी खोकला सुरूच झाला. मग चला तर मग इथे मटकी बनवायला घेतली. 4 कांदे कापून घेतले. उसळला कसे कांदा टमॅटो खूप सारे असले तर खूप छान लागते. माझा मुलगा काय करतो, त्याला उसळ तर खूप आवडते, पण उसळमधले कांदा टमॅटो कोथिंबीरसुद्धा तो बाजूला काढून टाकतो. मुलगी नाही, मुलगी सगळं कांदा कोथिंबीर सगळं खाते, पण मुलगा तसा करतो. त्याला कुठल्याच भाजीतला कांदा आवडत नाही, टोमॅटो आवडत नाही, तो असं बाजूला काढून ठेवतो. त्यामुळे मग मी टोमॅटो थोडेच टाकले. कांदा तर उसळला भरपूरच लागतो, त्यामुळे भरपूर टाकला, तो काढून ठेवतो, पण मी तरी पण टोमॅटो थोडेच टाकले. मटकी मी काल सकाळी भिजत घातली होती आणि रात्री थोडं कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवली. चांगले त्याला मोड आली. घरच्या घरीच बनवली, मी काय बाहेरून आणत नाही मटकी, मला बाहेरची आवडत नाही. मी घरीच बनवते, मटकी तयार करते. बाहेरच्यापेक्षा घरी बनवलेलं कधी पण चांगलं. आपल्या आपल्या हाताने आपण व्यवस्थित धुवून वगैरे बनवतो, भिजत घालतो मस्त. मग त्यात हळद टाकली, जो आपलं वर्षभराचा जो मसाला असतो साठवणीचा, तो मसाला टाकला, हळद टाकली, थोडीशी कोथिंबीर टाकली, मस्त अशी थोडीशी वाफवून घेतली मीठ टाकून. छान मटकी बनवली, अशीच खूप आवडते माझ्या मुलांना. पाणी वगैरे काही टाकलं नाही, फक्त थोडंसं मीठ टाकून तेलात आणि मिठात वाफवून घेतली. खोलला किचन कट्ट्यावर सूर्यकिरण पडतात. आणि हे बघा, कणिक मळून ठेवले होते उसळ करण्याआधी. म्हणजे आधी कणिक मळून ठेवले म्हणजे कसं चांगलं मुरतं, ते मुरल्यानंतर मऊ चपात्या येतात मऊसूत. त्यानंतर मुलगी उठली, तिला उठल्या म्हटलं, "दीदू एवढा मोबाईल पकड ना गं, व्हिडिओ कर." मग तिने व्हिडिओ केला. ती तशी काय, माझी मुलगी खूप समजूतदार आहे, तिने उठली आणि मोबाईल पकडला. मी आत्ताच व्हिडिओ करायला स्टार्ट केलं आहे ना, त्यामुळे मी अजून स्टँड वगैरे काही घेतलेलं नाही आहे. तोपर्यंत मुलांच्याच हातात देते मोबाईल व्हिडिओ करायला. आता बघू नंतर पुढं स्टँड वगैरे घेतल्यानंतर मग मुलांना नाही द्यावं लागणार मोबाईल, व्हिडिओ करा म्हणून. बघा, इथं चपाती करत होते आणि कणिक पण असे खूप छान मुरले होते, एकदम मऊ चपाती होत होती. आणि थोडंसं मी लूजच मळते, कारण लाटताना असं म्हणजे जास्त कठीण जात नाही, आणि चपाती पण एकदम मऊ होते. जर लूज मळलं तर, एकदम घट्ट जर मळले तर चपाती कडक होते, ते नाही, मग मुलं खात नाहीत. माझ्या मुलांना कडक चपाती नाही आवडत, माझ्या मुलांना मऊ चपाती लागते, त्यामुळे मी लूजच मळताना कणिक. मस्त अशी चपाती इथं तयार झाली. मुलीने मोबाईल पकडला होता, तिला नाही का सकाळी सकाळी उठले आणि तिला मोबाईलच दिला, म्हणलं बघा. तरी ते चपाती झाली तयार मस्त, खूप छान मऊ चपाती झाली होती. खूप आमच्या घरात सगळ्यांनाच, माझ्या मिस्टरांना मुलांना नाही का चपाती मऊच आवडते, जास्त अशी म्हणजे कठीण चपाती नाही आवडत त्यांना. कठीण चपाती केली का माझी मुलं तर म्हणतात, मम्मी कसली चपाती. माझ्या मुलांना तर अशी डाग पडलेली चपाती पण नाही आवडत, नको म्हणतात डाग पडलेली चपाती खायला. चला तर मग, हा होता माझा फर्स्ट ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे काय चुकलं असेल तर माफ करा ताईंनो आणि दादांनो.